नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी जात आहे कुणकेश्वरच्या यात्रेमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर इकडे यात्रा भरवलेली आहे भव्य दिव्य अशी. आता संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता आपण आहे ना कुणकेश्वरच्या यात्रेला निघालेलो आहे. इस्कोमध्ये बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे ना माझा भाऊ आहे किरण. तर किरणचं पण चॅनल आहे, जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आता पण आहे ना कुणकेश्वर डेपो मध्ये उभा आहे. कुणकेश्वरची पण यात्रा चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण कुणकेश्वरच्या यात्रेला आलेलो आहे. तर आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. संपूर्ण माहिती देण्याचा मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. मित्रांनो, आता आपण समोरच इकडे बघतोय ना, आपल्याला कुणकेश्वर मंदिर बघायला मिळत आहे. तुम्ही ते समोरच बघू शकता, स्वयंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर असं आपल्याला इथे गेट बघायला मिळतो आहे. तर इथून सरळ आता आपण आहे ना आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये तुम्हाला मी संपूर्णपणे मंदिर दाखवतो. जेवढं शक्य होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त तुम्ही इकडे बघू शकतात अनेक भक्तांची गर्दी आहे. तर आता इथून आतमध्ये जाऊया आपण. चला मित्रांनो, आता आपण आहे ना बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे कुणकेश्वराचं आणि खूप सारी गर्दी होती. VIP एंट्री वगैरे पण आहे इकडे आणि आपल्याला परतीचा प्रवासही करायचा होता विजयदुर्गासाठी. आणि कुणकेश्वराच्या जत्रेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात ना, हे तुम्हाला मी दाखवतो. चला, तुम्ही इकडे बघू शकता समोरच आपल्याला ना कुणकेश्वराच्या मंदिराचा हा भव्य दिव्य असा गेट बघायला मिळतो आणि त्याच्या बाहेरच आपल्याला आहे ना ही इकडे जत्रा भरलेली बघायला मिळते. दोन्ही साईडला आपण इकडे बघू शकतो स्टॉल आहेत. तर या साईडला तुम्ही बघाल ना, इकडे पेढे वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतील. दादा, कसे आहेत पेढे? 100 हे कितीला आहे? 120ला. कंदी पेढे आहेत ना? हे कंदी पेढे तुम्हाला असे इथे बघायला मिळतील. तसंच पुढे इथे आलो ना तर इकडे आपल्याला हे असे भिडाचे तवे वगैरे बघायला मिळतील. कसे आहेत आई? 550. आणि आप्याचा 300ला. असे कोयता वगैरे बघायला मिळेल. ह्याची काय किंमत आहे? 300. कोलपाटणं पण आहे. परत हे पण आहे आणि दगडी आपल्याला इकडे ना हे बघायला मिळेल. हे काय ताई? खलबत्ता. काय किंमत आहे याची? 250 वाला आहे, 180 वाला आहे. ओके, 250, 180. आणि असे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे अवजारं बघायला मिळतील. कढई वगैरे पण आहे लोखंडी. ताई, कसे आहे लोखंडी? 250 वाले, 300 वाले, 400 वाले. ओके, 250, 300, 400 वाले आहेत. असे तवे पण आहेत चपाती वगैरे बनवण्यासाठी लोखंडी. तर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. थँक्यू. पुढे आलेलो आहे इकडे ना आपल्याला सगळ्या प्रकारची अक्षरांची नावं इकडे बघायला मिळतील. की होल्डर आहे ना दादा? काय किंमत आहे? 100 रुपये. ओके, आणि नावांचं कसं आहे? 50 रुपये. ओके, सगळ्या प्रकारची नावं आहेत ना? तर सगळ्या प्रकारची नावं तुम्हाला इकडे बघायला मिळेल या दादांकडे. तुम्हाला असे काही किचन घ्यायचे असतील तर 50 रुपयाला आहे. तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात. पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना अशी फोल्डिंग चटई बघायला मिळते. दादा, कशी आहे ही? 200ला. ओके, आणि इकडे आपल्याला चटई बघायला मिळतात आहेत. बाहेर बाकीच्या कशा आहेत? साध्या? ओके, 100, 150. 100पासून सुरुवात आहे ना? 100, 150. आणि असे फोल्डेबल चटई पाहिजे असतील ना तर त्याही तुम्हाला इथे दादांकडे बघायला मिळतील. इकडे आपल्याला हा चटईचा स्टॉल बघायला मिळाला आहे आणि हा दादाचा स्टॉल आहे. तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. चालत ना तर आत आपल्याला इकडे बाजारपेठ बघायला मिळेल आणि इकडे असे तुम्हाला ना घड्याळ वगैरे बघायला मिळतील. बॅटरी वगैरे आहे आणि हे चार्जेबल आहे दादा. काय किंमत असेल याची? 150 रुपये. 150 रुपयाला चार्जेबल तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच इकडे आहे ना असे लहान मुलांसाठी तुम्हाला वॉच वगैरे बघायला मिळतील. परत चष्मे वगैरे पण आहे. ह्याची काय प्राईस आहे? 100 वाला आहे, 80 वाला आहे. ओके, 100, 80. आणि घड्याळ पण आहे तिकडे. घड्याळ वगैरेही तुम्हाला इथे बघायला मिळते. तर असे काय तुम्ही प्रोडक्ट पाहिजे असतील ना, फॅन पण आहे. हा चार्जेबल आहे? हां, काय किंमत आहे याची? 230. 230. आणि छोटे आहेत ते? छोटा 130 का है, हाँ. 170 का है. 170. ओके, आणि हा ब्लूटूथ स्पीकर आहे. हाँ, बोलो तो कितीला आहे तो? 600. 400. ओके, तर असं काही घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. इथे पुढे आलेलो ना तर तुम्हाला इकडे सेल बघायला मिळेल. 100 रुपये. लहान मुलांच्या खेळणी तुम्हाला इथे बघायला मिळते सगळ्या प्रकारचे. तर तुम्हाला ह्याच्यातले कोणतेही खेळणी वगैरे आवडली ना लहान मुलांसाठी
तर तुम्ही घेऊ शकता. 100 रुपयाचा इकडे असा हा सेल लागलेला आहे. तसं इथे आपण पुढे आलो ना तर इकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे टी शर्ट्स वगैरे बघायला मिळतील. तुम्ही ते बघू शकतात. स्कार्फ वगैरे आहे. कॉटन पार्करची जोडी तुम्हाला 150 रुपयाला इथे बघायला मिळेल आणि इकडे कॉटन मॅक्सचे तुम्हाला 150ला बघायला मिळेल. तर असे काय तुम्हाला लहान मुलांचे टी शर्ट वगैरे घ्यायचे असतील. काय काय आपल्याकडे? आपल्याकडे कपड्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे, सगळा माल आहे. ओके. आणि किती रुपयापासून सुरुवात आहे? आमच्याकडे कमीत कमी 20 रुपयापासून चालू आहे. 20 रुपयापासून. ओके. 500 पर्यंत वस्तू आहे आपल्याकडे. बरं. आणि महिलांचे अंडर गार्मेंट पण आहेत? सगळं आहे. ओके. तर असे काही तुम्हाला लहान मुलांपासून जे काही टी शर्ट वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. तिथे गाऊन पण आहेत. गाऊन कसे आहेत हे? गाऊन 150 पासून 300 पर्यंत आहे. ओके. फ्री साईज आहे? फ्री साईज. ओके. तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. थँक्यू. पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला ना असे सगळ्या प्रकारचे फरसाण वगैरे बघायला मिळतील. काय किंमत आहे? 50 रुपये. ओके. चणे वगैरे आहेत. भाकरवडी कशी? 50. सगळं 50 रुपये आहे. ओके. इकडे आपल्याला असे चकल्या पण बघायला मिळतील. टॅमॅटो चकली वगैरे आहे. बरं इकडे खारी आहे, टोस्ट आहे तिथे, बरं बटर आहे. अशा सगळ्या प्रकारचे तुम्ही वस्तू घेतला तर 50 रुपयाला आहे. आणि इथे असे नळ्या पण आहेत फ्राय करणाऱ्या. पोंगे वगैरे बोलतात तेही आहे तिथे. तर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही याच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला ना असे लॉंग कुर्तीज वगैरे इथे बघायला मिळते. ते शॉर्ट कुर्ती आहे. कशी आहे शॉर्ट कुर्ती? हे शॉर्ट कसे आहेत? 200. आणि लॉंग कसे आहेत? 150 रुपये, हे 200 रुपये. 150 आणि 200 रुपये. ओके. आणि हा प्लाझो आहे काय? काय किंमत आहे प्लाझोची? 150 वाले, 200 वाले, 250 वाले, 3 वाले. ओके. 150, 200 आणि 250 अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला जर काही ड्रेस वगैरे घ्यायचे असतील, शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती, वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन या दादांच्या स्टॉलला येऊन भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे. इकडे असे ना सूप बघायला मिळतात प्लॅस्टिकचे. कसे आहे दादा? 100 रुपये. 100 वाला आहे, 50 वाले आहे. ओके. आणि हे कसे टेबल आहे? 100 रुपये. 100 रुपयाला आहेत. ओके. आणि इकडे सगळ्या प्रकारचे टब वगैरे पण आहेत. 100 रुपयात ना? ओके. ओके. तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात. थँक्यू. पुढे आलेलं आहे. इकडे आपल्याला जेंट्सचे पण चप्पल बघायला मिळतात आहेत. तसंच या साईडला तुम्ही बघाल तर लेडीजचे पण आहे. कसे आहे ते प्राईस? 200-150 रुपयापासून. ओके. 150-200 रुपयापासून सुरुवात आहे. शूज वगैरे पण तुम्हाला बघायला मिळतील. इथे लेडीजचे पण आहेत. तसंच लहान मुलांचे पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर असे तुम्हाला फ्लिपफ्लॉप पण घ्यायचे असतील तर तेही आहे तिकडे. असं काही तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. चपलीचा स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळालेला आहे. ते आलेलो आहे. इकडे ना चाळण बघायला मिळते. कशी आहे ताई चाळण? 150ला. आणि छोटी? 100. आणि ही छोटी? 50. ओके. 50, 100 आणि 150 रुपयाला तुम्हाला अशी इकडे चाळण बघायला मिळेल. तर तुम्हाला चाळण घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या आजींच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. तसंच इथे आपण पुढे आलो ना तर इकडे आपल्याला चिनी मातीची भांडी बघायला मिळतात आहे. कसे आहे दादा? 100ला 6. आणि छोटे? 100ला 3. आणि अगरबत्ती लावायचा स्टँड आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. कसा? 60 रुपये, 80 रुपये, 40 रुपये. ओके. 60 रुपये, 80 रुपये, 40 रुपये. आणि हा जार कसा? 300 रुपये. 300 रुपये. 300 रुपयाला जार बघायला मिळेल. हे 150 रुपये. या साईडला 150 रुपये आहेत. बरं. या साईडला तुम्ही घ्या. 150 रुपयाला तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. तर असे काय तुम्हाला कप वगैरे घ्यायचे असतील 100 रुपयाला 6. तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. आलेलो आहे. इकडे आपल्याला आहे ना सगळी भांडी बघायला मिळतात आहेत. असं कितीला दादा हे? 400 रुपयाला. काय आहे दादा? काय आहे छोटू? पुट्टी आहे ना? ओके. आणि छोटी कशी आहे? ही 200 रुपयाला आहे. आणि ह्याच्यात मोठी साईज? 400ला. ओके. ती कितीला आहे? हां 700. आणि सगळ्यात मोठी? 1600 रुपयाला. ओके. इकडे. आणि हे कढई कशी आहेत? ही 500ला कढई. बरं. आणि इकडे हा सेट कसा आहे? हे सेट 1200 रुपयाला सेट आहे. म्हणजे 1200 रुपयाला तुम्हाला इकडे असा सेट बघायला मिळतो आहे टोपांचा वेगवेगळ्या प्रकारच्या. ओके. हो यूट्यूबर आहे. काय नाव आहे तुझं?
ऋषिकेश कितवीला आहेस? तिसरीला. तिसरीला. शाळेत जातो ना? हो. मग आज इकडे मदत करायला आलाय? हो. ओके. तर इकडे बघू शकतो ऋषिकेश मदत करायला आलेला आहे आणि इकडे तरी धंदा आहे त्याच्या वडिलांचा, तर तो मदत करायला आलेला आहे. इकडे आपण बघू शकतो टोप. हा कसा आहे टोप? हा 900 रुपये. 900 रुपयाला. ते 900 रुपयाला आहे. आणि हे डबे कसे आहेत? ते 1200 रुपये. 1200 रुपये. आणि ती टाकी पाण्याची? 1800 1900. 1800 1900. ओके. आणि ते पाठीमागे जे हंडे आहेत? ते 500 200. ओके. 200 रुपयापासून सुरुवात आहे. बरं. तर असं काय तुम्हाला घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही या ऋषिकेशच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. पुढे आलेल्या ताईंच्या स्टॉलवर इथे खाजा बघायला मिळतो आहे. कसं आहे ताई खाजा? 200 ओके. 40 रुपये एक. आणि इकडे आपल्याला लाडू बघायला मिळतात. हे काय? बंगाली हे ना? कसं आहे? 50 रुपये. ओके. जर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. थँक्यू. शकतो ना नारळ फोडायचं मशीन आहे. ताई नारळ फोडायचं आहे ना? कितीला आहे? 350. 350 रुपये. 350 रुपयाला नारळ फोडायची मशीन आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि बाकीचे दादाकडे ना तवे वगैरे आहेत, हत्यार आहेत सगळ्या प्रकारची. तर तुम्हाला काही घ्यायची असतील ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकतात. पुढे आलेलं इकडे डोअर मॅट बघायला मिळतील. कसे दादा हे? 100ला एक. ओके. आणि हा कसा आहे? 150ला ना? हा वॉटर ऑब्झर्व आहे ना? ओके. आणि हे बाकीचे? 150ला जोडी आहे. असं हाफमध्ये पाहिजे तर हाफमध्ये पण बघायला मिळेल तुम्हाला. इथे सगळ्या व्हरायटीचे तुम्हाला डोअर मॅट्स बघायला मिळते. आणि मोठं कसं आहे ते? 700ला एक. ओके. तर नक्कीच तुम्हाला याच्यातलं कोणतेही डोअर मॅट जर घ्यायचं असेल ना तर ते मित्राकडे मिळतं. तर नक्कीच तुम्ही याच्या स्टॉलला भेट देऊ शकता. तर तुम्ही जत्रेला येत असाल ना तर इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आकाश पाळणे, इकडे ब्रेक डान्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. संध्याकाळी हे चालू होतं. पण जर तुम्ही कुणकेश्वरच्या यात्रेत आपल्या मुलांसोबत येत असाल तर मुलांना इकडे तुम्ही आकाश पाळणे वगैरे ह्याच्यामध्येही बसू शकतात, एन्जॉय करू शकतात जत्रा. पुढे आलेलो आहे इथे लेडीजसाठी मेकअपचे आपल्याला नेल पॉलिश वगैरे इथे बघायला मिळते. कसे आहे दादा? 50ला 2 दादा. 50ला 2. ओके. लिप बाम आहे. नेल पेंट रिमूव्हर दादा. ओके. काय? नेल पेंट नेल पेंट. ओके. लिप बाम नाही, नेल पेंटचं आहे. कसं आहे? 50ला जोडी येते. 50ला जोडी. ओके. हे लिप बाम आहे. हो ते लेमा. ओके. सॉरी चुकलं. हे लिप बाम आहे. कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपये. ओके. आणि हे बाकीचे शेड्स? तो आयशेडो वेगवेगळे दादा. 100 150 200 300 250 400. ओके. 100 150 200 300 250ला आहेत. आणि हे काय दादा? हे फाउंडेशन आहे दादा. फाउंडेशन ना? लॅक्मीचा फाउंडेशन ओके. आणि बाकीचं हे काय आहे दादा? पावडर आहे. पावडर. दादा. ओके. काय किंमत आहे यांची? 100 150 200 300 250. बरं. आणि हे? लिपस्टिक आहे 100 रुपयाला आहे. मॅल लिपस्टिक आहे, वॉटरप्रूफ आहे. ओके. वॉटरप्रूफ आहे. हो. बरं. तर असे काय ब्युटी? कंपनीच्या एवढ्या ब्युटीच्या. ओके. सगळं? हो. ओके. हुडाच आहे. चांगली कंपनी आहे. चांगल्या कंपनीचं तुम्हाला इकडे ब्युटी प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे. तर असे काही तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्स घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. तर मित्रांनो आता मी आहे ना कुणकेश्वरच्या जत्रेमध्ये आहे ना खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहे. आणि आपण इकडे बघूया आपल्याला आहे ना काय काय बघायला मिळतं. तुम्ही इकडे पहिलं बघाल ना तर इकडे ना ऑल इंडिया भेल आपल्याला इकडे बघायला मिळेल. इकडे सगळ्या प्रकारची भेल तुम्ही इथे बघू शकतात. पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तसं इथे पुढे आपण आलो ना तर इकडे आपल्याला लोणी डोसा बघायला मिळेल. हा लोणी डोसा वगैरे आहे तिकडे. सगळ्या प्रकारचे तुम्ही ते डोसे बघू शकतात. तसं इथे पुढे आपण आलो तर आपल्याला इकडे चांगलं दावणगिरी लोणी डोसा इथेही बघायला मिळेल. कितीला आहे दादा लोणी डोसा? 60 रुपये. 60 रुपये. 60 रुपयाला आहे लोणी डोसा. सगळ्या प्रकारचे डोसे तुम्ही इथे बघू शकतात. तसं इथून आपण आता पुढे जाऊया. इकडे आपल्याला व्हेज चायनीज बघायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मंचुरियन वगैरे नूडल्स वगैरे इथे बघू शकतात व्हेजमध्ये. आणि इथे जर तुम्ही आलात तर इथे लिहिलं आहे प्रथम टोकन घेणे, सेल्फ सर्व्हिस. पुढे आपल्याला इथे बटर पावभाजी वगैरे बघायला मिळते आहे. पावभाजी, बटर पावभाजी आणि चीज पावभाजी तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर ही संपूर्ण अशी खाऊगल्ली आहे. तर तुम्ही येत असाल कुणकेश्वरच्या जत्रेमध्ये तर नक्कीच तुम्ही या खाऊगल्लीला इकडे भेट देऊ शकतात. ना पुढे आलेलो आहे आणि इकडे आपल्याला ना खाजा बघायला मिळतं आहे. दादा कसं आहे खाजा? पाव किलो 50 200 ग्राम 40. ओके. पाव किलो 50 200 ग्राम 40 आहे. हे दोन्ही पण सेम आहे भाव? पाव सेम आहे. ओके. हा साखरेचा आहे ना गुळाचा आहे? ओके. आणि आलीपाक पण आहे इकडे. बरं. तसं इथे पुढे आलो ना तर इकडे आपल्याला तिळाचे लाडू बघायला मिळतील. बाकीचे सगळे प्रकारचे तुम्हाला इथे लाडू एकाच स्टॉलवरती बघायला मिळतील. तसं इथे चिवडा पण आहे हा. ओके. तर हा दादाचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकतात.
थँक्यू. पुढे आलेलो इकडे आपल्याला अशी चादर बघायला मिळते. कितीला दादा चादर ही? ही 650ला येतात. ओके 750ला. किती बाय किती असेल? 5 बाय 7ची आहे. 5 बाय 7ची. ओके. आणि पाठीमागे काय आहे? रग आहे. कितीला? मेंढीच्या केसाचा असतो तो 900 रुपयाला असतो. 900 रुपयाला. आणि सतरंजा? सतरंजा 650ला 900ला जोडी 9,600ची. ओके 9,600ची आहे. बरं. आणि हे कसे ब्लँकेट? ह्यो 650ला आहे. 650ला. ओके. तर असे काही तुम्हाला चादर वगैरे इकडे घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. पुढे आलेलो इकडे आपल्याला ना बॅग्स बघायला मिळतात आहे. ताई कशी बॅग आहे? 150 रुपयाला बॅग आहे. इथे आपल्याला अशा बॅग बघायला मिळतील. आणि या कशा आहेत? 200 रुपये. साईड बॅग पण आहे तिकडे. आणि इथेही तुम्हाला खूप साऱ्या अशा व्हरायटीज बघायला मिळतील बॅगच्या. इथेही आहेत. कलर ऑप्शन्स तुम्ही इथे बघू शकतात. ह्या साईडलाही आहेत. आणि ह्या कशा आहेत ताई? 100 रुपये. 100 रुपयाला तुम्हाला इकडे लेडीज पर्स, साईड बॅग्स वगैरे ते बघायला मिळतील. सगळ्या प्रकारचे आहेत. क्लचेस वगैरे. तर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकता. ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. इकडे अशा ना डॉल बघायला मिळतात. कसे आहे? 200 रुपये. आणि अशा तुम्ही पाण्याच्या बॉटल्स पण इथे बघू शकतात. कशी आहे ही प्राईस? 200 रुपये आहे. तसं तिकडे आपल्याला असे फॅन वगैरे इथे बघायला मिळतील. आणि सगळ्या प्रकारच्या लहान मुलींसाठी लागणारे तुम्ही ते डॉल पण बघू शकतात. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. ते आर्टिफिशियल फुलांचे आपल्याला असे फ्लॉवर पॉट बघायला मिळतात आहे. कसे आहे? 750 रुपये. 750. ओके. आणि छोटे कसे आहेत? 60 रुपयाला आर्टिफिशियल. आणि हे 150ला. बरं. आणि हे रंगीत कसे आहेत? सेम. आणि या मोठ्यांमध्ये 150ला एक. अशा आर्टिफिशियलमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल शोपीसमध्ये वगैरे ठेवायला तर 150 रुपये किंमत आहे. अशा वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इकडे आर्टिफिशियल फुलं वगैरे बघायला मिळतील. तर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. इकडे आपल्याला ना देवघरामध्ये लागणारे सगळे तुम्हाला सामान बघायला मिळणार आहे. पूजेसाठी अगरबत्ती वगैरे आहेत इथे. तसं इकडे आपल्याला हे धूप आहे काय? हा धूप आहे सर. ते नॅचरल मध्ये येतो. काय किंमत आहे यांची? ही 40 रुपये 50 ग्रॅम आहे. 70 रुपये 100 ग्रॅम आहे. बरं. आणि हे दुपटनं कसं आहे? 90 रुपये. 90 रुपये. बरं. आणि इकडे सगळ्या प्रकारचे अगरबत्ती आपल्याला इथे बघायला मिळतील. ह्यांची काय किंमत आहे? ते 50ला एक आहे. 480 रुपये डझन बसतो अगरबत्ती. 480 रुपये डझन. 12 पीस. ओके 12 पीस आहेत. कोणतेही घ्या 12 पीस 480 रुपये डझन. तसं इथे आलो ना तर इकडे आपल्याला सगळे धूप वगैरे बघायला मिळतील. धूप कप वगैरे आहेत इथे सगळ्या प्रकारचे. आणि ही काय स्टिकमध्ये स्टिक आहेत ना? कशा ते? पेन्सिल स्टिक 50ला एक. 50ला एक. ओके. 480 डझन. तर असे काही तुम्हाला पूजेचं साहित्य घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्या दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला दगडी असं जातं बघायला मिळतंय. कसं आहे ताई? हा कितीला आहे? 150. आणि हे कसं आहे खलबत्ता? 150. कोणतं हे? 200. आणि हे दगडी दिवा? 200 रुपयाला. किती मोठे पण आहेत. मोठं पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. असे सगळे दगडीचे तुम्हाला खलबत्ते किंवा जात्या वगैरे इथे बघायला मिळतील. तर असं तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. आणि इकडे पण आहे. मोठं कसं आहे ताई? 1500 रुपये जातं. ओके. हे सगळे दगडी तुम्हाला जातं वगैरे बघायला मिळते. तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. आता पण आहे ना पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला आहे ना बैलजोडी बघायला मिळते आहे. कशी आहे दादा? आणि गाय वासरू? 700 रुपये. गाय वासरू 200 रुपये. गाय वासरू 200 रुपयाला. हे कितीला आहे? त्या ते 700 रुपये, ते 800 रुपये, ते 1000 रुपये. 1000 1500 रुपये. रुपये. मोठी 1500ला. बरं. आणि ते महाराजांची मूर्ती? महाराजांची मूर्ती 1000 रुपये आहे, 500 रुपये आहे. आणि वेगवेगळे रेट आहेत. ओके वेगवेगळे रेट आहेत. आणि इकडे हत्ती वगैरे आहेत ते? हाती ते 1200 रुपये जोडी. 1200. 600ला. 400 रुपये आहे. 400 रुपये जोडी. बरं. आणि इकडे आपल्याला राधाकृष्ण वगैरे आहेत. कसे आहेत ते? राधाकृष्ण मूर्ती 800 रुपये, 800 रुपये. पालखी 400 रुपये आहे. आणि विठ्ठल रखुमाई? विठ्ठल रुक्मिणी 600 रुपये, ते 300 रुपये. ओके 300 रुपयाला पण आहे छोट्या साईजमध्ये. ओके. मोठी आहे ती 400 रुपये आहे. 800. मोठी आहे ती 800 रुपये. की जर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच मी या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकतात.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण कुणकेश्वर येथील मंदिर आणि तिकडची जत्रा बघितली. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तरी मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.